झरीपाड्यात फरशी पुलाखाली आढळला मृतदेह, परिसरात खळबळ। नवापूर तालुक्यातील झामट्यावड ते वडझाकण रोडवर झरीपाडा फाट्याजवळ युवकाचा मृतदेह आढळून आला। सकाळी रस्त्यावरील नाल्याच्या फरशी पुलाखाली गोणीत मृतदेह असल्याचे दिसून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान मयताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले। राकेश रमेश समाल 29 राहणार उधना सुरत असे मयताचे नाव आहे। झरीपाडा फाट्याजवळ रस्त्यावर नाल्याच्या फरशीच्या पाईपमध्ये एका गोणीमध्ये कुत्रे तुटून पडल्याचे शेतकऱ्यांना दिसून आले। गोणीत काहीतरी संशयास्पद असल्याने ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली होती। अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर, विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी गोणी उघडली असता त्यात मयताच्या तोंडावर प्लास्टिक पिशवी झाकून गळ्याभोवती नॉयलॉनच्या दोरीने आवळून डोक्यावर हत्याराने मारहाण करून ठार केल्याचे दिसून आले। मृतदेह नष्ट करण्याच्या उद्देशाने पुलाखाली टाकून देण्याचे स्पष्ट झाले। घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक एक्सपर्ट पथक देखील दाखल झाले होते। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करीत आहेत। या खुनाच्या गुन्ह्याचे गूढ उकळण्यासाठी पोलीस पथके गुजरातकडे रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे। विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे, नवापूर गर्जना न्यूज, आपल्या हक्काचे।